नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण इयत्ता 12वी मराठी विषयातील कविता क्रमांक 2 रोज मातीत कवयित्री कल्पना दुधाळ लिखित सिझरकर म्हणते माती या काव्यसंग्रहातून प्रस्तुत कविता घेतलेली आहे. ती आपण आज पाहूया. पहिल्यांदा कवयित्रीच्या ग्रंथसंपदांचा विचार करूया. पहिला त्यांचा काव्यसंग्रह आहे सिझरकर म्हणते माती. या काव्यसंग्रहाला अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. हे कविता संग्रह महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कवी कुसुमाग्रज पुरस्कारासह एकूण 28 पुरस्कारांनी सन्मानित असलेलं हे काव्यसंग्रह आहे. तसेच धग असतेच आसपास या कविता संग्रहास महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत. काव्याची वैशिष्ट्ये पाहूया. प्रस्तुत काव्यात स्त्रियांचे दुःख व त्यांच्या वेदना चित्रित झालेल्या पाहावयास मिळतात. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या काव्यातून भावनोत्कटता दिसून येते. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये काव्याची मांडणी कवयित्रीने केलेली दिसून येते. चौथं वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण बोलीभाषेचा वापर प्रस्तुत काव्यातून दिसून येतो. पाचवं वैशिष्ट्य राब राबणाऱ्या कष्टकरी स्त्रींचं वास्तववादी चित्रण या प्रस्तुत काव्यातून दिसून येतं. पहिल्यांदा आपण कवितेची मध्यवर्ती कल्पना जाणून घेऊया. प्रस्तुत कवितेत राब राबणाऱ्या शेतकरी महिलेचे मनोगत या कवितेतून व्यक्त झालेले आहे. आपल्या स्वतःचा जीव जणू मातीत रुजवावा इतक्या मनपूर्वकतेने शेतकरी स्त्री जेव्हा जेव्हा शेतात लावणीसारखी कष्टाची कामे करते तेव्हा कुठे शेतात गोंधणाच्या नक्षीसारखी हिरवाई फुलू लागते. आपल्या ओढगस्त संसाराला हातभार लावण्यासाठी उन्हातानाची पर्वा न करता शेतकरी महिला कांद्याच्या लावणीसारखी व ऊसाच्या लागवडीसारखी अत्यंत कष्टाची कामे करत राहते. हिरवीगार दिसणारी शेती काही उगीच पिकत नाही, तर जेव्हा शेतकरी स्त्री रोज श्रम करून मरून सर्वस्व अर्पण करते तेव्हा कुठे शेतात हिरवीगार पिके डोलू लागते. साध्या सरळ शब्दातील ही गेय कविता ओळी ओळीतून पुढे जाताना अंतस्थ वेदनेमुळे काळजाला अधिकाधिक कशी भिडत जाते ते खालील ओळीतून आपण अनुभवूया. आपल्याला विद्यार्थी मित्र हो, शांता शेळकेची कविता आठवते मला, कारण त्यांनीसुद्धा स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक सामर्थ्याची महतीच खांब या कवितेतून समर्थपणे व्यक्त करताना दिसून येते. कारण स्त्री ही घरादारासाठी, मुलाबाळासाठी, संसारासाठी अपार कष्ट करते. ती जणू
देहाचा खांबच करून सारे घर तोलते असं जे म्हटलेलं आहे शांता शेळकेंनी, त्याचप्रमाणे या प्रस्तुत कवितेत कल्पना दुधाळ यांनी सुद्धा आपल्या जीवनाचं प्रतिबिंब, आपलं जे माहेर आणि सासर यांच्यामध्ये भेदभाव न करता आपल्या जीवनाची जणू कुचुंबणा होत नाही, तर आपल्या वाट्याला आलेलं जीवन समर्थपणे मांडताना कवयित्री व्यक्त करतात. प्रस्तुत कवितेमध्ये शेतामध्ये रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या शेतकरी स्त्रीचे हृदयद्रावक मनोगत या कवितेत व्यक्त केलेले आहे. कांद्याची लावणी असो, ऊसाची लागवड असो, शेतकरी महिला जेव्हा मातीत अहोरात्र राबते तेव्हाच शेत हिरवेगार डोलू लागते. पुरुषासारखंच खांद्याला खांदा लावून उन्हातानाचा विचार न करता राबणाऱ्या या शेतकरी महिलेच्या शेतातल्या कष्टाचे चित्रण या कवितेत सार्थपणे व्यक्त होताना दिसून येते. कल्पना दुधाळ या पश्चिम महाराष्ट्रातल्या राहणाऱ्या, पण त्यांनी त्यांच्या या आयुष्यात आलेलं जीवन शेतामध्ये कसं आनंददायीरित्या कशा रीतीनं आपल्या कवितेतून चित्रित केलेलं आहे याचा विचार आपण प्रस्तुत कवितेतून पाहूया. कवयित्री म्हणतात, सरी वाफ्यात ग कांद लावते. कारण जेव्हा कांद्याची लागवड करायची असते, कांदा या वाफेत लावला जातो. वाफा म्हणजे छोटे छोटे अशा स्वरूपाची शेतमळे. कारण या शेतमळेतूनच कांद्याची लागवड केली जाते. जसं आपण समोरच्या चित्रामध्ये पाहत आहोत की कांद्याची रोपे असतात, ती रोपे तयार झालेली या वाफ्यामध्ये म्हणजे छोट्या छोट्या शेतमळेत ते नेऊन लावायची असतात. जेव्हा एकत्र असतात तेव्हा त्याचा विकास झालेला नसतो, पण ते जेव्हा वाफ्यामध्ये स्वतंत्ररित्या लावली जातात या कांद्याची रोपे, तेव्हाच ते वाढीस लागतात, फुलतात, बहरतात. खरंच स्त्रियांचंही आयुष्य असंच आहे. त्या माहेरातून जेव्हा सासूरवाशिनीला जातात तेव्हा सासरमध्ये त्यांना स्वतःलाच खुलावं लागतं, फुलावं लागतं आणि आपल्या या संसाराचा रहाटगाडगा हळूहळू ओढत ओढत न्यावं लागतं. म्हणून कवयित्री म्हणतात की सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांदा ग जीव लावते, जीव लावते. खरंच नुसतं कांदाच लावत नाही वाफ्यामध्ये, तर जणू कवयित्री म्हणतात कल्पना दुधाळ की नाही कांदा ग जीव लावते. कारण राब जेव्हा राबावं लागतं, उन्हाताणाची पर्वा करावी लागत नाही, तेव्हाच कुठेतरी हे पीक फुललेलं, बहरलेलं, वाढ झालेली दिसून येते. म्हणून कवयित्री म्हणतात, नाही कांदा ग जीव लावते बाई लावते, काळ्या आईला हिरवं गोंदते. जणू हिरवाईची गोंदणच झालेली आहे की काय असा भास या काव्यामधून दिसून येतो. कारण सगळ्यात स्त्रीचं सौंदर्य म्हणजे गोंधणी आहे. आजच्या भाषेत जर म्हणायचं असेल या गोंधण्याला, तर टॅटू असं म्हटलं होतं. काळ्या आईला जणू असं हिरवं गोंधण आलेलं आहे. अगोदरच स्त्रीचं सौंदर्य, पण अभिजात या सौंदर्यामध्ये जेव्हा या
गोंधण्याचा उल्लेख केला जातो. त्या गोंधण्यामुळे त्या सौंदर्याच्या स्त्रियाच्या सौंदर्यात भर पडलेली असते. म्हणून या काळ्या आईला सुद्धा जेव्हा हिरवं रोपानं गोंधलं जातं, कांद्याच्या रोपाने गोंधलं गेलेलं आहे, तेव्हा कवयित्री म्हणतात की काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई मी नांदते. म्हणून या नुसतंच लावत नाही, रोपे लावत नाही कांद्याची, तर जणू काही जीवच लाभते. रोबरोब राबणाऱ्या या स्त्रीचं प्रतिनिधित्व या प्रस्तुत काव्यातून दिसून येते. म्हणून बाई गोंधते असा उल्लेख केलेला आहे. हिरवाईनं जणू नटूनच आलेली आहे की काय, अशी ही वनराई, अशी ही स्त्रीचं प्रतिनिधित्व प्रस्तुत काव्यातून दिसून येते. म्हणून बाई गोंधते रोज मातीत मी ग नांदते बाई मी नांदते. कारण हे जीवनच जे त्यांनी झोकून घेतलेलं आहे आपल्या आयुष्यात, घरकामेही करायची तेवढ्याच ताकदीनं, आणि त्यासोबतच आपण शेतातली सुद्धा कामे आपल्या घरच्यांसोबत समर्थपणे व्यक्त करायची. म्हणून म्हणते कवयित्री की मी नांदते बाई नांदते. नांदते हा शब्द फार समर्थपणे कवयित्रीनं मांडलेली आहे. पुढचा कडवा पाहूया आपण कवितेचा. फुलं सोन्याची, कवयित्री म्हणतात की फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते नाही फुलं ग देह तोडते, देह तोडते बाई देह तोडते. फुलं सोन्याची आहे, कारण लहान लहान रोपांना लावताना त्यांना पाणी देणं, त्याची लागवण करणं, त्याची लहानाची मोठी करणं, ही जेव्हा रोपे फुलाची, झेंडूची ही रोपे जेव्हा मोठी होतात तेव्हा फुलानं ती बहरलेली असतात. आपण समोरच्या चित्रामध्ये पाहत आहोत की ही झेंडूची छोटी छोटी पिवळी रोपे बहरलेली आहेत, आणि जेव्हा ती बहरलेली असतात तेव्हा ती तोडण्यासाठी प्राप्त होत असतात. म्हणून कवयित्री म्हणतात की फुलं सोन्याची, सोन्यासारखा रंग आहे, पिवळी जर्द असल्यामुळं जणू काही ही बहरलेलीच पिवळ्या रंगाची असा भास निर्माण झालेला आहे. म्हणून कवयित्री म्हणतात की फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते नाही फुलं ग देह तोडते. जेव्हा लहानाचं हे मोठं झालेलं आहे रोपे, तेव्हा त्यांना हे बहरलेलं देहच तोडत आहे असा भास निर्माण होतो. बाई देह तोडते, आणि या तोडलेल्या फुलांचं सणावारासाठी घरादाराला आपण तोरण बांधतो. सण उत्सव साजरा करण्यासाठी या फुलांना आपण तोरण बांधतो. म्हणून कवयित्री म्हणतात की घरादाराला तोरण बांधते बाई तोरण बांधते, आणि रोज मातीत मी ग नांदते बाई मी नांदते असं म्हटलेलं आहे. म्हणून या तिसऱ्या कडव्यामध्ये आपण पाहूया कवयित्री काय म्हणतात की ऊस लावते. शेतातली जी राबराब राबणारी कामे आहेत ती म्हणते की ऊस लावते, ऊस लावते बेन दाबते बाई दाबते. कारण आपणाला माहीत आहे की ग्रामीण विभागातलं जेव्हा चित्रण आपण पाहतो, समोरच्या प्रतिमेमधून आपल्याला दिसून येतं की ऊसासारखं हे पीक जेव्हा आपण घेतो शेतामध्ये, तेव्हा त्याची छोटी छोटी बेने तयार करावी लागतात, आणि ती बेने तयार करत असताना जमिनीमध्ये ते पायानं जेव्हा दाबली जातात तेव्हाच ती प्राप्त होत असतात उगवण्यासाठी, आणि
त्या बेणेला, जे बेणं असतं त्या बेणाला डोळा असणं गरजेचं असतं. डोळे पाहून वरचा अग्रभाग त्याचा तो मध्ये दाबला जातो आणि जेव्हा दबिणीमध्ये दाबलं जातं तेव्हाच ते उगवण्याक्षम प्राप्त होत असतात. म्हणून कवयित्री म्हणतात की ऊस लावते नाही, ऊस लावत नाही, तर मी बेणं दाबते. बाई दाबते नाही बेणं ग, मन दाबते. माझ्यातला विचार जर केलं तर कवयित्री म्हणतात की नुसतं या शेतामध्ये मी राबराब राबतेच, त्यासोबत या संसाराचा रहाट गाडगा चालवत असताना नुसतं माझं मनही दाबते. कारण स्त्री म्हटल्यानंतर स्त्रियांनासुद्धा कुठं फिरणं, करणं, जाणं, नटणं, मुरडणं सगळ्याच गोष्टी कराव्या वाटतात. पण ती म्हणतात, कवयित्री म्हणतात की हे सगळं सोडून मी माझ्या या शेतामध्ये मी राब राबत आहे. त्याबरोबर सुद्धा माझं मनसुद्धा लावत आहे. म्हणून नाही बेनं ग, मन दाबते, बाई मन दाबते. कांड्या कांड्यानी, छोटे छोटे जे बेनं आहेत ते कांड्या कांड्याचा रूपानं ती संसार सांधते. सांधते म्हणजे जोडते, जोडणे म्हणजेच सांधणे असा इथं शब्दप्रयोग केलेला आहे कवयित्रीनं. ही जी कांड्या कांड्याची मालिका दिसते आपल्याला, ओळ दिसते, सरीमध्ये लागवड केलेली दिसते, ती जणू संसार सांधते म्हणे. अशा या तोडक्या मोडक्या रूपातलं हे संसार मी जोडण्याचा प्रयत्न करते. बाई सांधते, या संसाराला सुद्धा जोडण्याचा मी प्रयत्न करते. आणि जसं मी शेतामध्ये राब राबते तशाच प्रकारे मी सुद्धा या संसारालाही चालवत नेते. म्हणून कांड्या कांड्यानी संसार सांधते, बाई सांधते, रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. कारण कांड्या कांड्यानी संसार सांधते, बाई सांधते, रोज मातीत मी ग नांदते, बाई मी नांदते. तिसऱ्या कडव्यामध्ये आपण विचार करूया. कवयित्री काय म्हणतात ते. उन्हा ताणात रोज मरते. उन्हा ताणात स्त्रियांना शेतातली कामे करावी लागतात. म्हणून उन्हा ताणात रोज मरते, बाई मरते, हिरवी होऊन मागे उरते. कारण या काळ्या आईला जेव्हा ही रोपे लावली जातात, हे शेत हिरवाईनं जणू बहरून येतं. जणू काही हिरवी शालू पांघरूनच आलेली आहे की काय असं वाटतं कवयित्रीला. म्हणून हिरवी होऊन मागे उरते, बाई उरते, खोल विहिरीचं पाणी सेंदते. एवढं कामं करून सुद्धा शेतातील खोल विहिरीनं पाणी सेंदते, बाई सेंदते, रोज मातीत मी ग नांदते, बाई मी नांदते. कारण शेतकरी स्त्री जेव्हा शेतातील कामे करून घराकडे येते आणि घराकडे येऊन ती शेतातली कामे करते, सर्व कामे आपण पाहत आहेत. समोरच्या चित्रामध्ये दिसत आहे की पारंपरिक पद्धतीनं ती शेतातील कामे करून ती सर्व घरचीसुद्धा कामे करायला जणू तयारच आहे. उन्हाताणामध्ये काम करूनसुद्धा ती घरी आल्यानंतर विहिरीचं पाणी सेंदते. सेंदणे ही प्रतिमा कवयित्रीने मुद्दाम म्हणून वापरलेली आहे. म्हणजे राबराब करणाऱ्या कष्टकरी स्त्रीचं जीवन इथं सांगताना कवयित्री म्हणतात की शेतातील जशी मी कामे करते तशीच मी घरातील सुद्धा कामे करत आहे. विहिरीत जायचं, विहिरीनं पाणी सेंदायचं आणि मी राबराब राबायचं. म्हणून रोज मातीत मी ग नांदते, बाई मी नांदते. अशा प्रकारे कल्पना दुधाळ यांनी आपल्या या प्रस्तुत काव्यामध्ये कष्टकरी स्त्रीचं, राबराब राबणाऱ्या स्त्रीचं चित्रण वेगवेगळ्या माध्यमातून
म्हणजे कांदा लावण्याच्या माध्यमातून, ऊसाचं बेणं लावण्याच्या माध्यमातून, झेंडूची फुले तोडण्याच्या माध्यमातून अशा या कष्टकरी स्त्रीचं चित्रण प्रस्तुत काव्यामध्ये मांडलेलं आहे. आता आपण कविता संपलेली आहे. आता आपण स्वाध्याय पाहूया. विद्यार्थी मित्र हो, आपण कविता आपल्याला समजलीच असेल तर ती स्वाध्याय लिहून आणा. आपण अभिव्यक्ती पहिल्यांदा विचार करू. शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे वर्णन कवितेच्या आधारे लिहा. 2. तुमच्या परिसरातील कष्टकरी स्त्रियांचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहातील योगदान स्पष्ट करा. त्यानंतरचा स्वाध्याय पाहूया. उपक्रम. शेतकरी महिलेची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करायची आहे. त्यामध्ये प्रश्नाची उत्तरे लिहून आणायची नाहीत, तर ती केवळ प्रश्न तयार करायचे. 10 ते 12 प्रश्नामध्ये आपण ते तयार करून दाखवायचं आहे. आणि आपण विठ्ठल वाघ यांची कविता यूट्यूबवरून सुद्धा आपण ऐकू शकता. त्यांची ती पण ही कविता आपण जरूर ऐका. धन्यवाद. इथं आपण थांबूया.